नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये प्रिया के प्रीतम YouTube चॅनल. तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे. खास करून काय माहिती आहे, आम्ही जोडीने चाललो आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला वणीच्या गडावर. ही ती गाय आहे आमच्या सोबत. तरी आम्ही जोडीनेच दर्शन घेणार आहे. यांना आम्ही असं बाजूला ठेवू. आणि हा पण आहे. हाय कर को तो कॅमेरा समोर आला का आता शाय होतोय, माहित नाही का. अरे तुझे मम्मी डॅडा ब्लॉगर आहे रे बबड्या. हो. सो चला, प्रियाने खूप छान छान साडी घातली, सुंदर साडी घातली आणि एकदम मस्त दिसते. बाकी आम्ही आहे ऍज युजल असेच दिसतो. त्यांना बोलले मी तयारी करा, ऐकत नाही ते. आपण असे स्मार्ट आहे काय. अरे हा धर. सॉरी. सो चला, प्रवास स्टार्ट झालेला आहे. आम्ही नाशिक, दिंडोरी आणि सप्तशृंगीगड असा मार्गाने जाणार आहोत. गणपती बाप्पा. सगळ्यात पहिले सकाळी सकाळी प्रवास चालू करतो म्हणजे नाश्ता तर झालाच पाहिजे. आणि नाश्त्यासाठी नाशिक मध्ये आलोय. दुसरा काय ऑप्शन आहे का? नो, ओनली मिसळ पाव. सो आज मी माझ्या डाएटला करतोय टाटा बाय बाय आणि खाणार आहे मिसळ पाव. मस्त स्वाद घेणार आहे मिसळचा. माझ्या बायकोला टेन्शन झालंय 2 दिवसापासून. माझ्या डाएट खूपच कच्चं चालू आहे, कच्चं. पण मी तिला म्हटलं टेन्शन घेऊ नको बाई, मला खायचं आहे आणि खाण्यासाठी आनंद घ्यायचा आहे. सो खाऊ दे जे असेल ते. पसाराच घेऊन फिरात. मिसळ पाव कशी आहे? मिसळ आली. ते दिसतंय सगळ्यांना, सांगण्याचं काही नाही कारण. हो, खा ना. दही. जास्त तरी घेऊ नका, एवढ्या दिवसाचं डाएट सगळं वाया जाईल. नाही, जास्ती तरी नाही घेणार मी. ऐका माझं डाएट. अगं एकदम थोडी आहे बा, एवढंच टाकलं फक्त. टार्गेट आहे माझं. आणि मी तिला बोललेलं मी कधी असं अनकंट्रोलेबल झालो का खाण्याबाबत मला आठवण द्यायची, मग मी थांबलो आणि म्हणून थांबले. हे तुला तरी नको का भैया? तुला का तरी अक्षू? अक्षू तू तर आधी तांबे भरून प्यायची तरी. तू पण पितो काय तरी? आवडते मला भाजीवरची. तुला नाही आवडत का ग तरी? देऊ का थोडीशी? अगं तेव्हा टेस्ट येते मिसळला. मग काव्या तुला का तरी नको? कॅमेरा बंद झाल्यावर गेल. ती म्हणती माझी मम्मी मला रागवेल ब्लॉग बघितल्यावर की तू तरी का खाल्ली म्हणून. हा, कॅमेरा बंद करतो. केला बंद का? पकडला का रे? झाला आमचा नाश्ता. आता निघालोय आम्ही पुढच्या प्रवासाला. आम्हाला निघायचं होतं सकाळी 8 वाजता, पण आमचा आवरता करता उठता सगळं काम होता आणि कोकांगचं मेन आवरता आम्हाला वाजले 11. त्यानंतर मी गाडी वॉश केली, त्यातही माझा टाइम गेला आणि आता आमचा प्रवास चालू झालाय. कधीच आमच्या गोष्टी टाइमावर होत नाही, याचा आम्हाला खरंच खूप खंत वाटते. पण काय करू, सुधरतही नाही. सो आता प्रवास स्टार्ट झालाय. खरा नाश्ता करून घेतला. आम्हाला वनभोजन करायचं आहे आज. वनभोजनसाठी वन मिळालं पाहिजे. नाही वन मिळालं तर डोंगर भोजन करू आम्ही. डोंगरावरती भोजन आम्ही करू. आणि घरून भाजी चपाती घेऊन आलेलो. भाजीपाला नाही, भाजी चपाती घेऊन आलोय. मावशीने मस्त बनवून दिलं एकदम. आणि प्रियाला मेथीची भाजी आवडते का नाही प्रिया? आवडते, मला खूप मेथीची भाजी आवडते. बट तिकडे सोलापूरला मी एकदा मेथीची भाजी खाल्ली होती आणि त्या मेथीच्या भाजीने मला खूप त्रास झाला. त्यापासून ना म्हणजे माझ्या इच्छा गेली मेथीच्या भाजीवरून. कारण की मला खूप वॉमिटिंग आणि लूज मोशन चालू झाले. तेव्हापासून मी जे तिकडे खाल्लं ना ते अजून खात नाही. तेव्हा मी तिथे मटण खाल्लेलं, ते मटण पण अजूनपर्यंत खाल्लं नाही. म्हणून घरी आले सोलापूरला गेल्यापासून मटण आणि काय मेथीची भाजी ना. हो. ते मसाले किंवा ग्रेव्ही खूप दिवसाची असेल कदाचित, तर सगळे आजारी पडले होते. त्रास झालेला. कोको पासून सगळेच आजारी पडले होते. आणि तेव्हापासून मला वॉमिटिंग एवढ्या झाल्या, तेव्हापासून माझी पूर्ण इच्छा गेली. गडाला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला आत्ता समजलं
की कोकोची चप्पल त्या हॉटेलला राहून गेली. आता जाता जाता बघू त्या हॉटेलला. आता इथे वरती आपल्याला एक नवीन चप्पल किंवा शूज त्याला घ्यावं लागेल. भेटेल ना वरती? आणि हो भेटेल ना मग. आणि मग त्याला खाली चालवू. आणि एका रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे जास्त गर्दी नको व्हायला बाई वरती. गर्दी नसेल मला असं वाटतं. तसं नाही येणाऱ्या गाड्यांची का पावसाळ्यात या सगळ्या गाड्या इथे बंद असतात प्रिया. प्रायव्हेट फक्त बस चालतात माहिती का. हो प्रायव्हेट गाड्या बंद. सगळं बंद आणि करतात. बस का मग चालू? मग फक्त बसचं ट्रान्सपोर्टेशन ठेवतं कारण दरी कोसळण्याचे चान्सेस जास्त राहतात ना. सो गाईज पोहोचलो आम्ही आत्ता. जस्ट गाडी पार्क केली. इथं गाडीचे पैसे नाही आहे पार्क करायचे. फक्त त्यांच्याकडून ओटी घ्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. ओटी भरण्यासाठी देवीची इथून घ्यायचं. आणि आता इथून जवळच आपलं रोपवेचा रस्ता आहे. सो तिकडे जाऊ. रोपवेनेच जाणार आहे आपण वरती कारण काहीतरी जिन्याचं काम पण चालू आहे. आणि बाळाला घेऊन जिन्या चढणं म्हणजे कडक ऊन आहे. त्यात परत अडचण नको यायला म्हणून. कुठे उतरले का? स्कॅम होता का? हा होता. पार्किंगचे पैसे नाही घेते, ओटीतला पैसे जास्त लावून जाते लोक. बापरे, एक नवीन खुलासा केलाय. आपल्या भैयाने. काय का झोपू देते त्याला? झोपू देते मग. हे काव्याचं हाफ तिकीट लागलंय आणि प्रियाचं पण हाफ तिकीट लागलंय. माझं कसं? अगं तुला आणत ते म्हणे लहान पोरगीच होती तुमच्यासोबत साडी मधली. साडी घालणारी का लहान? हा. आणि कोकोचं फुल तिकीट लागलंय. कोको तुझं कसं काय फुल लागलं रे? कारण की तो मोठा आहे. मोठा दिसतो ना. चला चला कोको चल जायचं आपल्याला झुकझुक गाडीने. मोठा आहे तो म्हणतो मोठा आहे. चला 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 पटापट चला. इकडूनच एंट्री आहे बघा. इथून प्रवेशद्वार इकडूनच आहे. चला हा इकडून. अरे मी पुढे गेलो होतो. तुम्ही काय करताय इकडं? वा सगळं आहे काय? किती छोट्या गाड्या आहेत त्या बघा ना. तुला गाड्या दिसल्या काय? हा. रोपवेचा रस्ता पण कसं जातो? आणि वणीचं गड. मस्त एकदम. हो मग डेमो बनवलेला आज. मंगळवारमुळं गर्दी कमी आहे खूप. मंगळवार असल्यामुळे ना गर्दी इतकी नाही आहे जितकी आम्हाला अपेक्षा होती. नशीब आज लवकर दर्शन होऊन जाईल. हा चालवा त्याला खाली. तू त्याला चप्पल बघते का तोपर्यंत? मी नाही आहे. ठीक आहे मी तोपर्यंत वॉशरूम करून येतो. वॉशरूमला जाऊन येतो. काय रे गोगांग काय करतोय तू? जय बाप्पा करतोय. खाली आली तर लगेच जा जय बाप्पा. अरे अरे देवा मैत्रिणीच्या मागे पळाला. इकडे कोको इकडे तिकडे नाही जायचं. इकडे जायचं आपल्याला झुकझुक गाडीकडे. तिकडे जायचं झुकझुक गाडीकडे. चल चल. झुकझुक गाडी तिकडे इकडे नाही. हे नेहमी गर्दी असल्यावर खूप भरलेलं असतं. मग लाईनीत बसून असं पुढे यावं लागतं. पण आज पूर्ण रिकाम आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट एंट्री करतो. आता पूर्ण रिकाम आहे. मस्त दर्शन जाम भारी होणार आहे प्रिया आपलं. गर्दी काहीच गर्दी नाही. या साईडने चल. या साईडने आता इकडची गाडी. काय आहे दंडात्मक रोपवेज लिमिटेड. अच्छा थुंकल्यावर आहे. मला वाटलं कसले चार्जेस आहे बाबा.
जायची वाट नाही, बाहेर ते डायरेक्टली चालले कारण की गर्दी कमी आहे त्यामुळे. गर्दीच नाही चांगलं फक्त दर्शन. आमच्या याच्यात आम्ही 4 आहे आणि 5 खालच्या 4 जण आहे बस. बाकी पूर्ण रोड बरं आहे, रिकामा आहे. मोकळं मोकळं चाललंय. हा वरती शेवटी ते हातात नसलं सामान हिसकावलं. दाखव मी तुझं जर पोरगं आहे ना आता त्याला नको उचलू. हा काय रे गोगो मंकी आहे वरती मंकी एम फॉर मंकी. माकडाला माकडं धावतात. सामान घेऊन पळून जातो. नाही नाही सामान नीट ठेव बरं का. कारण ते लोकं ना नारळ फोडून लपून. हे बघा खाली पूर्ण रिकामा आहे. काव्या म्हणती लपून ठेवा, काव्याच्या हातात लपवायला. काव्या तुझ्या हातात देऊ का लपवायला? तुलाच धरतील ते माकडं मग. आम्ही दोघं एकटीच्या डब्यात मी चाळ काय केला हा गेट असं हात घेऊन राहिलो का? असंच टाइमपास चालू मध्ये. अरे देवा मला वाटलं काही ट्रॅजेडी घडली तुमच्यासोबत. टाइमपास म्हणून तू दरवाजा उघडत होता. असं उघडत होतं ते माझी बॉटल घालून. का? असा टाइमपास करायचा असं जर तुला लय टाइमपास करायचा आहे. म्हणजे असा टाइमपास करण्यापेक्षा असा टाइमपास करणं चांगलं आहे ना. असं बघायचं हे बोट एकमेकाला अटॅच का नाही होत. ऋतू याला सांगा ना समजावून. ए कोको तू समजून बघ ना रे बघ असं टाइमपास कर असं टाइमपास कर कोको. कोको असं टाइमपास कर. घाबरवलं ना मगाशी. भारी दिसून राहिलं. ते वाटतं ना. लय भारी दिसून राहिलं खालचं पण तिकडं घुसलो मध्ये नसतं इकडं कसं काय आलं. सिंपल लॉजिक आहे अक्षय. तू पड पाया. पड बाबाच्या पाया. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. बस खाली, बस खाली. सगळेजण मोठ्या लाईन मध्ये लागले आणि बाळामुळे मला पुढे सोडले त्यांनी. तर मी इथे बाळासाठी बाळाला घेऊन इथे बसली आहे आणि ते लाईन मध्ये ते जशी जवळ येतील तसं आम्ही जवळ जोडून दर्शन करतो. ते नीचे जाईल मस्त माझं तरी आमचं गर्दीच झालं पण झालं. बघितलं होतं तिकडे खाली. कोको काय झालं तुला? त्याला द्या प्रति प्रसाद थोडा. देऊ तुला प्रसाद. सो झालं दर्शन आणि निघालो आम्ही. गाडी पार्किंग मधून काढली, उसाचा रस पिला मस्त. आता शोधायचं आहे आम्हाला जेवणासाठी एक ठिकाण. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं वन भोजन करायचं, त्यासाठी आम्हाला आता थांबायचं आहे. सो स्पॉट बघावं लागेल, हळूहळू जावं लागेल. एक तर घाटामध्ये ना रस्त्याचं काम चालू आहे. एक साइड काम चालू आहे ना एक साइड आहे ना रस्त्यात खूप खड्डे आहे आणि असे गज पण निघालेले, त्यामुळे गाडी आता थांब रे, गाडी कशी लावता येईल बाजूला ते बघावं लागेल. हे असे गज काढून ठेवले
आणि असा रस्ता पण एकदम हे म्हणजे एकदम असं सेफ्टी मेजर्स काहीच नाही घेतलेले रस्ता बनवताना. बघ ना, डेंजरस केलंय. ऊनच लागलं बाई. आलो आम्ही आता मस्त वन भोजन करायला. कोको तिकडे नको जाऊ. मम्माची काय सांगितलं काय? पल्लवी दीदीने पद्धतशीर सगळं डिश वगैरे सगळं दिले आपल्याला. हे बघा, मेथीची भाजी, चपाती, याच्यात काय, अरे बापरे, पापड चटणी, वा 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 वा, क्या बात आहे. पापड चटणी अजून आज नाही खाल्लेली, पहिल्यांदा खाणार आहे. माझ्या मामाची फेवरेट आहे. मामांना व्हिडिओ कॉल करून दाखवावं लागेल मग. मग लगे बनवायला लावतील सलोनीला. हा? त्याला सोड, मोकळं सोडू, खेळू दे त्याला. मस्त वन भोजन करणार आहे. भाजी एवढीच आहे, ए प्रथम मुंगी काळी बाबड्या, काळी ना ती चावती, अर्धी लाल आणि अर्धी काळी, ती वरतून पडतायत हायब्रिड एक काय मग, झाडावरून पडतायत. झाडावरून मुंग्या पडतायत. आता प्रिया अशी बोलली, वन भोजनाचा असाच आनंद असतो प्रिया, नाही तर इकडून येतात फास्ट फास्ट. मी अर्धी खेळ चालत इकडे गोगो, इकडे तिकडे नाही जायचं, तिकडे मुंगी बाबड्या चावते. चालू ठेव ना. अय गोगो, इकडे ये. कोकोच्या हातात द्या थोडी.